गुढीपाडवा आणि आज लीव नाही, हाऊसहेल्प पण सुट्टीवर. परफेक्ट टायमिंग ना. पण नवीन वर्ष आहे, मॅनेज करायलाच हवं. आणि त्यांचा पण सण असतोच ना. सकाळी 6ला उठलो आणि बाळ आमच्या बरोबरच उठलं. जणू काही त्याला माहित होतं आज गुढीपाडवा आहे आणि आई बाबांना आज मदत करू. पटापट आंघोळ, सिंपल रांगोळी, टुडे शॉर्टकट्स ओनली. किचन मोड ऑन, फुल मेनू, श्रीखंड, पुरी, मटर पनीर, मसाले भात आणि कैरीची डाळ. मध्येच चहा घेतला आणि बाळासाठी रागी माल्ट बनवलं. आज बाळाच्या आंघोळीचं टास्क बाबांकडे होतं. मटर पनीरची भाजी आणि मसाले भात बनवून घेतला. मी सगळे रेडी होऊन गुढीच्या पूजेच्या तयारीला लागलो. अंघोळ झाल्यामुळे बाळ सुद्धा तोपर्यंत झोपलं होतं आणि लकीली आमची सगळी तयारी होत असताना तो जागा झाला आणि एकदम फ्रेश मूडमध्ये होता. आम्ही सगळ्यांनी नेहमीपेक्षा वेगळे कपडे घातलेला आता त्याला समजतं आणि त्याला माझी नथच ओढायची होती सारखी. साखरेची माळ गळ्यात घातल्यावर आमचं गोडुलं अजूनच गोड दिसत होतं. आम्ही सगळ्यांनी इथं मस्त फोटो सेशन करून घेतलं आणि पुन्हा नैवेद्याच्या तयारीला लागलो. फर्स्ट टाइम ट्राय करून सुद्धा श्रीखंडची कन्सिस्टन्सी खूप छान जमली होती आणि मग कैरीची डाळ वाटून घेतली. तोपर्यंत आईंनी पुऱ्या आणि पापड तळून घेतले होते. गुढीला आणि घरच्या देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि मी पुन्हा लॉग इन केलं. थोडं हेक्टिक होतं, पण अशीच असते ना खरी न्यू बिगिनिंग. थोडी मेसी पण खूप स्पेशल.